हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हो, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। बोला हो, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम बोला बोला बोला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हो, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम गोपाल कृष्ण भगवान की। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत होते, राजा भगवंतानी गोकुळामध्ये अवतार घेणं हे साधकांना आनंद देणारं होतं. कसं? ज्या वेळेला भगवान अवतीर्ण झाले, भगवान गोकुळात आले, त्यावेळेला नंदबाबांनी तर हे दान दिलंच, पण नंदाच्या घरी हा आनंद साजरा होतोय हे पाहण्यासाठी म्हणून सगळ्या गवळणी आल्या, गवळणी पाहायला लागल्या. आणि तुकाराम महाराजांनी याचं वर्णन खूप सुंदर केलं. ते म्हणाले, गोकुळे येईच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळ येईच्या सुखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. काय झालं गोकुळामध्ये? बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आनंद झाला, नर नारी सगळ्यांना आनंद झाला. का?
गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. बाळ कृष्ण नंदा घरी. भगवान अहो देवाला पाहिलं कीच जो आनंद होत होता असतं लक्षात ठेवा. तो आनंद प्रत्येकीच्या मुखामध्ये गवळण सांगती गवळणीला कृष्ण झाला यशोदेला. गवळण प्रत्येक गवळणीला सांगतेय की यशोदेच्या घरी मुलगा झाला. आणि मग सगळ्या जणी पाहायला येत आहेत, पाहतायत. तुका म्हणे छंदे मन वेधिले गोविंदे. बस सगळ्या गोकुळामध्ये तो आनंद होतोय. हा आनंद गोकुळवासियांच्या भाग्यात कशामुळे आला? हा आनंद गोकुळवासियांना कसा काय मिळाला? तर अनेक साधू संतांच्या दिव्य अशा दिव्य दृष्टीतून त्यांनी जेव्हा पाहिलं की हे कसं काय शक्य झालं, गोकुळामध्ये भगवान आले, अवतीर्ण झाले, भगवंतानी गोकुळच का निवडलं? तर या गोकुळामध्ये भगवंतानी येण्यापूर्वी अनेक साधू संत सत्पुरुष या गोकुळामध्ये गवळणींच्या रूपामध्ये आधी झाले होते. भगवान येणार, भगवान अवतीर्ण होणार म्हणून आनंद आणि भगवंताचा अवतार गोकुळात. कारण सगळे सगळे माहिती आहे, बुकिंग आधीपासून सुरू होतं. या योग्यांनी बघायचं, आपल्याला कृष्ण ज्या ठिकाणी भगवान विष्णू परमात्मा पूर्ण अवतार वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. गोपाल कृष्ण भगवान की पूर्ण अवतार तिथे येणार. पूर्ण अवतार म्हणून अनेक साधू संत सत्पुरुष आधीच गवळणीच्या रूपांमध्ये त्या गोकुळामध्ये आले. आता ज्या गावात भगवंत येणार ते गावाची संख्या मर्यादित ठरलेली. गवळणीच्या रूपामध्ये योगी आले. आले, व्हॅकन्सी संपली ना, जागा संपल्या. काही योगी आले, म्हणले देवा 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 आम्हाला तुमच्या अवतारामध्ये आम्हाला यायची इच्छा आहे. त्यांनी पाहिलं, हो बरोबर आहे, पण आता जागा संपल्या, कसं काय? म्हणलं अहो जेवढ्यांना आधीच तिकीट वाटणं झालेत, जे योगी या गवळणींच्या रूपामध्ये येणार होते ते ठरलंय, संपलंय, ते झालं. त्यांनी पाहिलं नाही देवा जाऊ दे, नाही गवळणी, कारण गवळणी सगळ्यात देवाच्या जास्तीत जास्त जवळ कोण राहणार होतं तर गवळणी राहणार होते. त्यांनी पाहिलं देवा ठीक आहे जाऊ दे, नाही गवळणी, मग गवळी निदान दिवसभरात एकदा तरी तुझं दर्शन होत जाईल ना. ठीक आहे म्हणलं, काही हरकत नाही. जागा भरायला सुरुवात झाली.
आता गवळी आणि गवळणी ह्या दोन्ही जागा भरल्यानंतर अतिरिक्त आता कसं असतं माहिती का, आपल्याकडे ती सवयच आहे, एकदा आपल्या पदरात तिकीट पडलं, तिने मैत्रीण, हॅलो तुला माहिती आहे का पास सुरू झाले कार्यक्रमाचे? तिने पाहिलं, नाही ना बाई. तिने पाहिलं, मी आणले सुद्धा. आता तर हे फोन करून नाही, फक्त स्टेटसवर ठेवलं की काम होऊन जातं, बाकीचे बरोबर फोन करतात जाणार, यांना तिकीट मिळालं, यांना तिकीट मिळालं. तिने पाहिलं, बाई आलं, कळालं, काही मैत्रिणींना कळालं, आणि मग त्या मैत्रिणींनी जसा संपर्क केला ना, तसा या योग्यांना जेव्हा कळालं भगवान अवतार घेणार, तेव्हा त्यांनी ठरल्याप्रमाणे काही भगवंताकडे विनंती करून स्वतःची पुण्याई पणाला लावून गवळणीच्या रूपामध्ये, गवळ्यांच्या रूपामध्ये जागा मिळवली. जागा भरल्या म्हणल्यावरती काही त्याच्या पाठीमागून आले, ते म्हणले, देवा देवा असं कसं, आम्हाला नाही का? त्यांनी पाहिलं, बाबा जागा भरल्यात, आता काय करू, गवळी झाले, गवळणी झाल्या. त्यांनी पाहिलं, जाऊ दे, मग त्या गवळणींचे मुलं म्हणून का होईना आम्हाला जन्म दे. देवांनी पाहिलं, चला उशीर आले, पण तुमचा नंबर आधीच जवळ लागला. झालं, काही मित्रांची जागा होत्या त्या भरल्या, संपल्या. पुन्हा काही योग्यांना कळालं की भगवान अवतार घेणार आहेत आणि गोकुळामध्ये अनेक महात्मे गवळणी, गोप आणि गोपिकेच्या गोपाळांच्या रूपाने तिथे अवतीर्ण होणार आहे, गोपांच्या रूपाने अवतीर्ण होणार आहेत. काही जण गेले, म्हणले, देवा 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 उशीर झाला का? 5 दिवस झाले भागवत सुरू होऊन, पण आम्हाला कळलंच नाही. म्हणलं, कोणी सांगितलं नाही आम्हाला भागवत सुरू होणार. जसं आपलं झालं, जाऊ दे म्हणलं, आता 5व्या नाही तर 6व्या दिवशी का होईना जाऊ, म्हणलं काय करता. तसं त्यांचं झालं. ते म्हणले, देवा देवा अहो तुमचं तिकीट वाटप चालू होतं तेव्हा, पण आम्हाला कळालंच नाही हो. देवानी पाहिलं, जाऊ द्या, मग आता नाही मिळालं तर बघू पुढचं पुढे. त्यांनी पाहिलं, असं नाही ना देवा, असं नाही, आम्हाला पण तुमच्या बरोबर घ्या ना. देवांनी पाहिलं, पण कसं घेणार? जागा भरल्यात, गवळ्यांच्या भरल्यात, गोपिकांच्या भरल्यात, गोपाळांच्या भरल्यात. त्यांनी पाहिलं, देवा जाऊ दे, गोकुळातल्या 2 पायांच्या जागा जरी भरल्या तरी 4 पायाच्या रिकाम्या असतील. आम्हाला गायी बनवलं तरी चालेल, पण आम्हाला तुझ्या सोबत येऊ दे देवा. हो, देवांनी पाहिलं, ठीक आहे. गायींच्या जागा भरल्या, गोवत्सांच्या जागा भरल्या. काही जणांना कळालं भगवंत अवतार घेणार आहेत, इतके तिकीट वाटप झालेत, गेले मोठ्या आशेने देवाकडे. देवाला म्हणलं, देवा देवा आम्हाला माहिती आम्ही उशीर आलो, पण आम्हाला पण यायचंय, अवतार तुझ्यासोबत यायचंय, तो आनंद घ्यायचा आहे, तू जो अवतार घेणार आहे आम्हालाही आनंद घ्यायचा आहे. देवानी पाहिलं, अरे बाबांनो झालं ना, पण आता जागा भरल्या, प्राण्यांच्या भरल्या, मनुष्यांच्या भरल्या. गोकुळामध्ये जेवढे मनुष्य येणार होते, जन्म अवतार घ्यायचा होता, तेवढे झाले. हेही झालं, तेही झालं. त्यांनी पाहिलं, जाऊ दे देवा, नाही 4 पायाच्या, नाही 2 पायाच्या जागा शिल्लक राहिल्या. हे बघ, आम्हाला गोकुळामधल्या झाडं, वेली, वनस्पती कर रे, चालेल का? नाही आम्ही तुझ्यापर्यंत येऊ शकलो, तू कधीतरी एखाद्या झाडाजवळ येशील की नाही? येशील ना? चालेल, आम्हाला ते सुद्धा चालेल, पण आम्हाला गोकुळामध्ये प्रवेश दे. ठरलं. झाडं, वेली सगळे तिकीट वाटप झाले, तरी काही ऋषी राहिले. ते आले, ते म्हणले, देवा काय असतं एखाद्याचं प्रारब्ध म्हणायचं. काही जणांना संत सहवास खूप वर्ष लाभतो, भाग्याने लक्षात ठेवायचं, सगळं भाग्यम फलती सर्वत्रम.
काही जणांना थोडा, काही जणांना त्याच्याही पेक्षा थोडा. पण आदरणीय गंधे महाराज सांगायचे, हे बघा, थोडा असेल, जास्त असेल, कमी असेल, महत्व त्याला नाही आहे. महत्व कशाला आहे? गंधे महाराज म्हणायचे, 10 तासापूर्वी लावलेला दिवा आणि 10 मिनिटापूर्वी लावलेला दिवा, दोघांची ताकद सारखीच आहे. 10 तासापूर्वी दिवा लावला म्हणून तो खूप गरम आहे म्हणजे चटका बसतो, आणि तो काही नाही 10 मिनिटापूर्वी लावलेला आहे म्हणलं घाला त्या ज्योतीत बोट घातलं तरी काही चटका नाही बसत. आत्ता तर लावलं म्हणलं तो, असं नाही होत. 10 तासापूर्वी लावलेल्या ज्योतीलाही बोट लावायला गेलं तर चटका बसणार. 10 मिनिटापूर्वी लावलेली ज्योत का सारखे झाले, दोघांचे गुणधर्म सारखे, आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. गुणधर्म आहे. सगळे संत म्हणायला लागले, देवा जाऊ दे, नाही नाही आम्हाला गवळ्यांचं, नाही गवळणींचं, नाही गोपाळांचं, नाही गाईंचं, नाही गोवत्साचं, नाही वृक्ष वेलींचं, नाही एवढ्या जागा मिळाल्या तरी चालेल देवा, आम्हाला गोकुळामध्ये कुठेतरी एखादा दगड म्हणून पडू दे, दगड म्हणून पडू दे. कधी तरी फक्त एकच विनंती, देवा दगड म्हणून पडू दे कुठेही, पण एखाद्या वेळेला तरी चालता चालता आम्हाला लाथ मारून जाय रे, जा तू. तू आम्हाला लाथ मारून जरी गेला ना, तू आम्हाला स्पर्श करून जरी गेला ना, तू आम्हाला एकदा जरी स्पर्श केला देवा, तरी आम्ही आमचं भाग्य समजू. आम्ही केलेली पुण्याई, आम्ही केलेली तपश्चर्या, आम्ही केलेले जीवनामध्ये जी काही पुण्याई केली, त्या पुण्याईचं फळ म्हणून निदान एकदा तरी आम्हाला स्पर्श तुझा होईल, एवढ्या करता का होईना, पण आम्हाला जागा दे. कुठे दे? गोकुळामध्ये. व्यंकटेश स्तोत्रामध्ये काय लिहिलेलं आहे? तुझ्या द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. देवा तुझ्या दारात कुत्रा म्हणून जरी व्हायची वेळ आली तरी चालेल, पण तुझ्या दारातलं, इतरत्र नको, इतर दुसरीकडे कुठेच आम्हाला नको. आमच्या जीवनाची वाताहत नको, आम्हाला तुझ्या दाराजवळ राहू दे, तुझ्या जवळ राहू दे. भले गरीब राहू दे, भले साधं राहू दे, 2 वेळाच्या ऐवजी 1 वेळा खायला मिळू दे, पण तुझ्या दाराजवळ राहू दे. का? कारण ईश्वराच्या, ईश्वरीय अधिष्ठान ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्या दारातलं सुख कुठेही नाही, कुठेच नाही. सद्गुरूंच्या जवळ राहायला मिळणं, सद्गुरूंच्या सेवेत राहायला मिळणं, सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या जवळ राहणं, हे केव्हाही जीवनामध्ये श्रेयस्कर आहे. केव्हाही. भौतिक रूपाने जरी गुरु नसले तरी गुरूंनी दिलेलं नाम आपल्या जवळ आहे. आपल्याला त्या नामाच्या सानिध्यात राहायचंय, नामाच्या सानिध्यात. आणि नामाच्या सानिध्यात राहायचं म्हणजे काय करायचं? तर जनाबाईंनी फार सुंदर म्हणलंय, देवा या, पण देवानी आपल्या जवळ यावं, नामाचा आपल्याला अखंड सहवास लाभावा, संतांनी आपल्यावर कृपा करावी. मग काय करावं लागेल? याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी आम्हाला थोडं विषयांपासून बाजूला यावं लागेल. थोडं, खूप नाही, थोडं बाजूला यावं लागेल. जिथे आम्हाला एखादी गोष्ट आवडती तर त्या गोष्टीला कुठेतरी आम्हाला आळा घालावा लागेल. पतंजली ऋषींनी पतंजल योगशास्त्रामध्ये सांगितलंय, चित्तवृत्ती निरोधाय. आपल्याला जे करावं वाटतं, आपल्याला विषयाचा उपभोग घ्यावा वाटतो, त्या विषयाचा उपभोग न घेणं म्हणजेच योग. आपल्याला सतत काय वाटतं? विषयांचा उपभोग घ्यावा. फार सुंदर. आज सकाळीच एक प्रेमानंद महाराजांचं एक छान प्रवचन ऐकलं, फार सुंदर सांगितलं त्यांनी. साधकानी, साधक व्हायचंय ना, मग काही झालं तरी सकाळी वाटतं झोपावं, नेमकी झोपायची वेळच ती असते, पण नाही. ते म्हणले उठा, उठा, सूर्योदयापूर्वी उठण्याचा अभ्यास करा. नाही, आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, नाही उठून आंघोळ करायला जमणार पटकन, नका करू. गुढघ्यापर्यंत पाय, कोपरापर्यंत हात धुवा, तोंडावून पाणी फिरवा आणि थोड्या वेळ तरी नामस्मरण करा, देवाला प्रार्थना करा. आमच्या जनाबाईंनी प्रार्थना करायची,
हरी या हो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. देवा आमच्या हृदय मंदिरामध्ये या, इथे कोणीच नाही, आम्ही आता कोणालाच ठेवलं नाही, सगळं घर रिकामं केला, तुम्ही यावं म्हणून. हरी या हो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. जनाबाई म्हणल्या, ज्या घरामध्ये अडवणारा भ्रातार म्हणजे नवरा कोण, काम भ्रातार गेला दुरी दुरी. काम आमच्या मधला काम आम्ही दूर केला, काम भ्रातार गेला दुरी दुरी. क्रोध सासरा नाही घरी. क्रोधाचा सासरा पण नाही, कामाचा नवरा पण नाही. दंभदीर गेले बाहेरी, दंभदीर गेले बाहेरी, नाही कोणी दुसरे घरी, नाही कोणी दुसरे घरी. हरी या हो प्रभु या हो, हरी या हो आता मंदिरी. देवा आमच्या हृदय मंदिरामध्ये या. देव येतील केव्हा येतील, ज्या वेळेला आपण त्यांना बोलावू तेव्हा येतील ना. आपल्याला बोलवावं लागेल, आणि तेवढे सगळे सेन्स देवाने आपल्याकडे दिलेत, म्हणून आपल्याकडे हे काम आहे दिलंय. मला गंधे महाराज फार छान सांगायचे. काही काही लोक म्हणतात काय जे नशिबात असेल ते, म्हणले असं कसं, नशिबाची तर निश्चितता आहेच आहे, पण नशीबही बदलण्याची एक फॅसिलिटी देवाने आपल्याजवळ दिलेली आहे. कशी दिली आहे महाराज म्हणले, अहो बुद्धी दिली ना त्यांनी. कशाला दिली, कितीही जरी माणूस, कितीही जरी सामान्य म्हणला, किती जरी साधा म्हणला, किती जरी कमी बुद्धीचा म्हणला, महाराज म्हणले असं कधी केलं का की पाची पक्वान्नांनी भरलेलं ताट, त्याच्यामध्ये कढी ठेवलेली, खीर ठेवलेली आहे. त्यांनी पाहिलं काय, कढी खीर दोन्ही तर पांढरे सारखेच दिसतात, मग दोन्ही एकत्र किलन पिलं असं झालं का, नाही ना. ते म्हणले कढीन खिरीतला फरक कळतो ना, म्हणजे याचा अर्थ याचं हे सेन्सेन्स चालू आहे, सेन्सर चालू आहे, म्हणजे याला चांगलं वाईट कळतंय. आणि याला चांगलं वाईट कळतं म्हणल्यावरती ईश्वराला बोलवण्याची बुद्धी याच्याजवळ आहे, नाही कशी. हा बोलवण्यासाठी लागणारे कष्ट करायची तयारी नाही, हे ठीक आहे. कष्ट म्हणजे शारीरिक नाही, मनाचे. सगळ्यात पहिल्यांदी मन. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, कोणती तयारी आधी मनाने करावी लागते, मग शरीराने. शरीराने नंतर काम होत राहतं, आधी मनाने ठरवावं लागतं. महाराज म्हणले की आपल्याला पोहणाऱ्याला काठावरती गेल्यावरती आधी मन पोहून येतं, मग शरीर उडी मारतं. ते म्हणले मनाने जर कच खाल्ली की नाही पोहायचं, तर शरीर उडी मारू शकतच नाही, नाही मारू शकत. आधी मनाने ठरवावं लागतं. आधी भागवताला यायचं मनाने ठरवावं लागतं, आपल्याला जायचंय. मनाने जर कच खाल्ली, नाही म्हणलं आमच्या खूप इच्छा होती जायची, पण काय करावं, इतके गुडघे दुखायला लागले, इतके गुडघे दुखायला. आता मला सांगा, भागवताला येऊन बसलं तरी गुडघे दुखणार आहे, घरी जरी बसलं तरी जेव्हा गुडघे दुखणार आहे ते घरी पण दुखणार आहेत. काय करावं म्हणलं, घरी ना लक्षात येत नाही गुडघे दुखलेले, पण इथं लगेच येतं. म्हणलं कळतं इथं दुखायला लागले की. काय होतं, कारण इथे सगळं लक्ष गुडघ्याकडे असतं, घरी गेल्यावरती गुडघ्यातलं लक्ष. आता कारण तो सध्या सगळ्यात जवळ आहे, टीव्ही. नाही तर मग आता संध्याकाळी एकादशी म्हणल्यावर काहीतरी पाहावं लागेल. दुपारी झाली म्हणलं, हुसळ दुपारी झाली, आता भगर आमटी दुपारी, चांगले थालपीठ करावं लागतील म्हणलं. ते थालेपीठ करायचे, मग कसं तरी मन रमतं, थालपीठात रमतं, भगर आमटीत रमतं, कुठेतरी. देवात रमणं अवघड आहे,
अवघड म्हणजे काय, कारण या विषयाला सातत्याने विषयांचा उपभोग घ्यायचा ही सवय लागली आहे. सवय, मनाला सवय लागली ना. सवयीचा गुलाम आहे माणूस, हा सवयीचा गुलाम आहे. जसं मी सांगितलं की घड्याळी 4 वाजले की चहा प्यायची सवय लागली आहे. सवय. ज्या दिवशी घड्याळीचे सेल संपले 4 वाजणं यांची तगमग चालली, चहा प्यायचा आहे, पण कधी 4 वाजता. 4 काही वाजणं चहा काही होईना अशी अवस्था झाली. का? कारण मनाने ठरवून ठेवलंय. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, ज्यांनी मनाची मोठी तयारी केली आहे ना, त्याच्या जीवनामध्ये आपल्याला अनुभव पाहायला मिळेल, अनुभूती मिळेल. कोणती? महाराज म्हणले, एखाद्याने मनाची इतकी तयारी केली की त्याचं भूल न देता ऑपरेशन होतं. तो म्हणतो डॉक्टर भूल देऊ नका, काही नाही, मी सहन करतो. एकीकडे डॉक्टरशी गप्पा मारतो, एकीकडे कापाकापी सुरू असते, एकीकडे ते शिवणं सुरू असतं. आणि ज्याच्या मनाची तयारी नसती ना, ते कोरोनाच्या काळात ते व्हॅक्सिन आले होते बा, लोक आधी त्यांनी घेतलं की मग आपण घेऊ. म्हणलं कळलं आपल्याला त्यांना काय होतं, म्हणजे मग नंतर आपल्याला कळलं काय त्यांना होतं. असं ठेवलं होतं लोकांनी ते काम. यांनी नेमकी माहिती, हॅलो, तिला ड्युटीला जावं लागतं ना, तिला आधी घेणं भागच आहे. त्यांना माहिती होतं की आधी घेणारच आहे, कारण हिला ड्युटीला जायचंय. का ग घेतलं का म्हणलं व्हॅक्सिन? त्यांनी पाहिलं, हो घेतलं का बाई, पण असा हत्तीसारखा हात झाला. म्हणलं म्हणूनच मला नको वाटतं. म्हणलं काय करावं काय. शेवटी एकदाच गेलेत. आता बाहेर गावी जायचं होतं तेव्हा कंपल्सरी झालं होतं. ज्याच्याकडे व्हॅक्सिन सर्टिफिकेट असेल त्यालाच बाहेर जायचं असं एक आले होते. तसं काही कोणाला दाखवायचं काम पडलं नाही, पण एक चर्चा होती. या गेल्या त्या म्हणले, बाबा हळूच दे बरं, काय आता गरज पडली म्हणून घ्यायचं. त्यांनी बिचाऱ्यांनी ते काढ यांच्या दंडाजवळ त्यांनी पाहिलं काय झालं, टोचलं. त्यांनी पाहिलं अजून सुई माझ्याच हातात, तुम्हाला काय टोचलं इथं? त्यांनी पाहिलं, बाई आम्हाला वाटलं त्यांनी टोचलंच काय की. म्हणलं अहो टोचायचं बाकी आहे अजून, तुम्हाला काय टोचलं? मनानेच आधी टोचलं ना, ते मनाने आधी टोचलं, त्यांनी टोचलं. टोचल्यानंतर बरं काय असतं, काही काही जणांना त्याचं भांडवल करायची फार सवय असते. कोणी भेटायला आलं, कोणी समोर आलं, त्यांनी पहिले का काय झालं, व्हॅक्सिन घेतलं. दिवसभर चर्चा एवढीच, व्हॅक्सिन घेतलं. जो भेटल त्याला, बरं दुकानात दूध आणायला गेल्या, त्याने पहिले काय, सगळ्यांना कळालं काकूनी व्हॅक्सिन घेतलेली दिसतं. म्हणलं सगळ्या पूर्ण परिसरात चर्चा, काकूनी व्हॅक्सिन घेतलं. असं मनैव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मनाची तयारी लागते. अध्यात्माचा प्रवास करायचा आहे तर मनाला कुठेतरी ईश्वरीय नामामध्ये, ईश्वरीय गुणांमध्ये, ईश्वरीय भगवंताच्या लीलांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा. आणि हा प्रयत्न ज्या योग्यांनी केला त्या योग्यांना संधी मिळाली. कुठे? भगवंताच्या गोकुळामध्ये. कुणाला गायी होता आलं, कुणाला वासरं होता आलं, कुणाला गोपाळ होता आलं, कोणाला गोपिका होता आलं, कुणाला गोप होता आलं, कुणाला वृक्ष वेली हो 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 होता आलं. आणि त्याचा परिणाम काय झाला? सगळ्यांना आनंद देण्यासाठी भगवंतानी गोकुळामध्ये अलौकिक लीला केल्या. त्या लीला काय काय केल्या भागवतात तशा लीलांचं वर्णन नाही, पण संतांना दिव्य दृष्टीने ज्या ज्या लीला दिसल्या त्या लीलांचं आपल्याला श्रवण करायचंय. तत्पूर्वी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव.
बोला हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. बोला हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ, हे नाथ नारायण वासुदेव. हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. बोला हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण, हे नाथ नारायण, हे नाथ नारायण, हे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान की. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवंतानी याच आपल्या सवंगड्यांना आनंद देण्यासाठी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर ज्या वेळेला पूतनेच्या रूपामध्ये कंसानी पाठवलेली पहिली राक्षसीन आली, त्यावेळेला तिचा उद्धार भगवंतानी केला. तृणावर्त म्हणजे वावटळीच्या रूपाने जो तृणावर्त दैत्य आला त्यालाही देवानी मारलं. त्यानंतर छकटासूर एक छकट्याच्या रूपाने, बैलगाडीचा एक दुसरा म्हणजे बैलगाडी जशी असेल तसा एक छकटा कसा असतो, लहान असतो. चला म्हणजे टांगा बरं, म्हणजे आता इतक्या जणांनी सांगितलं म्हणजे कळाला सगळ्यांना. तेवढंच अपेक्षित होतं कळावं सगळ्यांना. काय असतं हे सांगायचा उद्देश की कळालं म्हणजे कळालं की आता चला पुढे. तो जो आला शकटासूर, तो शकटासूर मारल्या गेला. त्यानंतर हे असं आपल्या मुलाच्या बाबतीत घडतंय का? आपल्याच मुलाचा जन्म झाला आणि 2-3 दिवसात हे सगळं घडायला लागलं म्हणल्यावरती वाईट वाटलं. आणि यशोदेनी
आपल्याबरोबर रोहिणीला नंदबाबांना बरोबर घेतलं आणि आले कुठे? गर्गे मुनींच्या आश्रमात. गर्गे मुनींकडे आश्रमात पाऊल टाकल्याबरोबर गर्गे मुनी उभं राहिले हात जोडून. का? विश्वव्यापक परमात्मा आपल्या आश्रमात आला. गर्गे मुनींनी समोर आणलेल्या गोपाल कृष्णाला पाहिलं, मात्र भगवंताकडे पाहून हसले आणि भगवंतही पाहून हसले. तेवढ्यात या दोघांनी एकमेकांकडे पाहून हसणार तेवढ्यात रोहिणीने पाहिलं, यशोदेने पाहिलं, बाई महाराज आमच्या पोरांना दृष्ट लागली हो कोणाची तरी. त्याने पाहिलं, तुझ्या पोराला दृष्ट बाई, जगाची सगळ्या दृष्ट काढणारा हा, याला कशाची कोणाची दृष्ट लागली? तिने पाहिलं, नाही बाई काही करा, माझ्या मुलांची दृष्ट काढा. गर्गे मुनींनी भगवान गोपाल कृष्णांकडे पाहिलं, म्हणलं देवा हे काय आणलं माझ्या मागे काम, आता तुमची दृष्ट काढी. म्हणलं काढा, आई म्हणतीये ना काढा. आईसाठी देवानी सुद्धा तडजोड, लक्षात ठेवा तडजोड. आजकालच्या मुलांना एवढं वाक्य पण माहिती पाहिजे की भगवंतानी तडजोड केली, आपण न करण्यासारखं काही नाही. अवघड आहे. ह्यानी पाहिलं, भगवंतासाठी रक्षा यज्ञकुंडातली राख घेतली आणि गर्गे मुनी म्हणले काय म्हणून देवा? म्हणलं तुम्हाला जे वाटेल ते म्हणा. म्हणलं आता काय तुम्हाला काय म्हणावं, कोणती रक्षा म्हणू म्हणजे जेणेकरून तुम्हाला. म्हणलं बघा तुमची इच्छा. म्हणले काहीतरी आता मंत्र समाधानासाठी म्हणले. कृष्णाला लावला त्यांनी, अंगारा लावला, रोहिणीच्या मुलाला लावला. तिने पाहिलं बाई आता म्हणलं बारसं करायचं नाही, कोणाला बोलवायचं नाही. न बोलवताच माझ्या पोराला एवढी दृष्ट लागली. अजून सगळ्यांना बोलवून कुठे वाढवायचं नाहीच. म्हणलं आता तुम्हीच याचं मांडीवर तुमचं नाव ठेवून द्या. आणि गर्गे मुनींच्या मांडीवर विष्णू परमात्म्यांचा हा अंश अवतार, याचा नामकरण संस्कार झाला. पहिल्यांदी रोहिणीचा मुलगा मांडीवर घेतला आणि गर्गे मुनी म्हणायला लागले, अयम हि रोहिणी पुत्र रमयन सुरधोगण आख्यास्यते राम इति बलाधिक्यात् बलम विदुः. रोहिणीचा मुलगा मांडीवर घेतला, राम त्याचं नाव ठेवलं राम. आणि चांगला धष्टपुष्ट अंगापिंडानी छान होता म्हणून त्यांनी पाहिलं नुसता राम नको, बलराम ठेव, म्हणून त्यांनी त्याचं नाव बलराम ठेवलं. भगवंताला मांडीवर घेतलं आणि भगवंताला मांडीवर घेऊन आसनवर्णास्त्रयो यस्य गृह्णातो न युगन्तनः शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णतांगतः. गोपाल कृष्ण भगवान की. हा रंगाने थोडा सावळा, काळ्याच्या जवळचा. सावळ्यातही दोन प्रकार असतात, थोडा एक पांढऱ्यांच्या जवळचा आणि एक थोडा काळ्याचा. हा थोडा काळ्याच्या जवळ होता, काळ्या रंगाच्या जवळ होता सावळा, म्हणून कृष्ण नाव याचं ठेवलं. पण त्यांनी सांगितलं, हे बघ यशोदे, या मुलाचं नाव मी कृष्ण ठेवतोय, पण बहुनी संति नामानी रूपाणी च सुतस्य ते गुणकर्मानुरूपाणी तान्यहं वेदनो जनाः. गोपाल कृष्ण भगवान की. याचं मी जरी नाव कृष्ण ठेवलं तरी अनेक लीला हा करील आणि अनेक लीलांमध्ये याचं अनेक ठिकाणी वेगवेगळं नाव होईल. आणि जसे याचे गुण असतील, जसं हा तिथे काही कर्म करेल त्यानुसार याला वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाईल. आणि मग भगवंताला बरोबर घेतलं, यशोदेने घरी आणलं. रोहिणीचा मुलगा घरी आणला गेला. हळूहळू भगवान पाळण्यातनं खाली मोकळ्या जागेमध्ये टाकायला सुरुवात झाली. हळूहळू पालथे पडायला लागले, पालथे पडून रांगायला लागले, भिंतीला धरून चालायला लागले. पाहता पाहता घरामध्ये खेळणारे गोपाल कृष्ण अंगणामध्ये आले. अंगणामध्ये आले आणि अंगणामध्ये आल्यावर भगवंतानी मित्र बनवायला सुरुवात केली. वाकड्या बोबड्या. आता हे नावं तेव्हा असे का होते? कारण पूर्वी असं होतं, जो जसा असेल त्याला तेच नाव असायचं. थोडाफार वाकडा असला की, थोडाफार बोबड बोलायला लागला
चांगला दुहेरी हाडाचा असला की पेन घ्या. थोडेफार केस कमी दिसले की टाकल्या. हे अशीच तर नावं होते पूर्वी असं इतकं सिस्टमॅटिक. आणि मोबाईल काढा आणि त्याच्यावर नावं. आजकाल 6-6 महिने आधी नाव मिळून शोध सुरू होतो आई वडिलांचा. या गुरुजीला फोन करतील, त्या गुरुजीला फोन करतील, छान नाव सुचवा, छान असं नाव सुचवा. कोणाचंच नाही. म्हटलं आता हे मला तयार करावं लागेल. म्हटलं नाव आता कोणाचंच नाही असं नाव कसं सुचवा. अहो कोणाचं नाव तर असेल ते असेल तेव्हाच तुम्हाला नाव सांग. नवीन सुचवा. म्हटलं नवीन काय सुचवा. काय झालंय, घरातले कुलधर्म नको, कुलाचार नको, श्राद्ध नको, पक्ष नको, आई वडिलांना सांभाळणं नको, घरात पाहुण्यांना येणं. आजकाल फोन केल्याशिवाय कोणाकडे जाता येत नाही. सूचनाच आधी मिळते. येताल तर फोन करून या बरं का. आधी फोन करा मग या. ठरलेलं रीत झाली आहे सगळीकडची. पूर्वी माहितीये का, आनंद साजरा करण्यासाठीच होते सण वार, घरात कुलधर्म कुलाचार. आता हे सगळं बंद झालं. मग बंद झालं म्हटल्यावर काही साजरं करावं लागेल ना. मग आता नवीन कुलधर्म आलेत. आता मुलाचा वाढदिवस चैत्रातला कुलधर्म, बायकोचा वाढदिवस आश्विनातला कुलधर्म, गाडीचा वाढदिवस मार्गशीर्षातला कुलधर्म. आणि या सगळ्याचा मालक शिमगा, त्याचा फाल्गुनामध्ये वाढदिवस, त्यांनी पाहिलं तो कुलधर्म नवऱ्याच्या नावाचा. सगळीकडे हेच कुलधर्म झालेत. आता ते साजरे केले नाही असं वाटतच नाही की काहीतरी आपलं चाललंय. सगळ्यांचे वाढदिवस, कुत्र्याचे वाढदिवस, मांजरांचे वाढदिवस, घरात आणलेल्या फ्रीजचा वाढदिवस, कूलरचा वाढदिवस, गाडीचा वाढदिवस. शेवटी एकाला मी सुचवलं, म्हणलं आता तुम्ही याची जशी बर्थ डेट लिहून ठेवली ना फ्रीजची, तसं एखाद्या दिवशी हा गेला की श्राद्धही त्याच्याच नावाने घालत जा. म्हणलं आता, कारण बाकीच्यांच्या नावाने काही तुम्हाला श्राद्ध घालायला. ज्या दिवशी हे फ्रीज खराब होईल तुम्ही एक काम करा, म्हणलं आता त्या दिवशीच कढी खिचडी करत जा, वडे करत जा, खीर करत जा, घेत जा आनंद. कारण आई बापाचं करायची इच्छा नाही. आता हे याचं तरी करा म्हणलं. निदान जसं वाढदिवस करता तसं श्राद्धही करा त्याचंच. काय करणार. अवस्था वाईट झालेली आहे समाजाची ही फार. त्याच्याशिवाय भागतच नाही. समजा चुकून हुकून त्या तारखेचा वाढदिवस साजरा करणं झाला नाही तर ते नंतर करतात. म्हणजे पूर्वी असं होतं, रहित कुलाचार नंतर करायची सवय होती. आता रहित वाढदिवस साजरे करायला लागले लोक. काहीच नाही. असो, यात मजा नाही. पण पूर्वी असं होतं की वाकड्या बोबड्या पेंध्या हे असे नावं होते. हे सगळे मित्र देवानी केले आणि या सगळ्या मित्रांना एकत्र करून भगवंतांनी आपल्या बाललीला केल्या. त्या बाललीलांमध्ये आपण ऐकलेले असतील, आपण अनेक भागवत ऐकलेत म्हटल्यावरती आपल्याला माहिती असेल की सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांनी काय केलं, अंगणामध्ये आल्यानंतर दारासमोर माती होती. घर सारवायला पूर्वी मातीचा वापर करायचे, शेणाचा वापर करायचे. त्यातलं एक मातीचं ढेकूळ उचललं खाल्लं. का? कारण आपण माती खाल्लेली आईला जर कळालं तर आई आपल्याला मारेल. आणि आईनी मारल्याचा आनंद पण एक असतो. तो आनंद या जन्मात मिळालाच पाहिजे. आईनी रागवणं हे आई नसल्यावर कळतं. तुझे आघात शब्दांचे किंवा मारणे हाताचे, आज मला जाणवते आशीर्वाद ममतेचे. आज मला कळतं की आई, तेव्हा तू फटका मारला, आईने ज्या गोष्टीसाठी फटका मारला कायम लक्षात राहत. कायम. हातात बांगडी घातली नाही म्हणून बांगडी न घालता निघाली, आईने रिकामा हात पाहिला आणि त्या हातावर फटका मारला आणि तेव्हापासून बांगडी घालायची सवय लागली. तर आजही काही काही जणांचं असं असतं, बांगडी काढून ठेवली की लगेच आईची आठवण येते की हा, असं जर आईने पाहिलं असतं तर आईने मारलं असतं. होतं असं.
खरंच पूर्वी असं आई वडिलांची एक वेगळंच नातं होतं. आणि तेव्हा काय झालं माहिती का, आता हा संपर्कच तुटला. मुलांचा आणि आई वडिलांचा संपर्क 12-12, 15-15 तास ते कुठेतरी असतात, हे कुठेतरी असतात, त्याच्यामुळे संपर्कच राहत नाही. आणि संपर्कात काय असतं माहिती का, कोणती गोष्ट संपर्काने वाढती, प्रेम संपर्काने वाढतं. दुपारीच आमच्या बापटताई म्हणल्या, आमटी वाढताना छोटी पळी घेतली. ते म्हणले माझी आई असती ना तर रागवली असती की एवढी मोठी, लहान पळी नाही, तीन तीनदा नाही वाढायचं, मोठी पळी घेऊन एकदाच वाढायचं. आली की नाही आईची आठवण, कारण कधीतरी तो प्रसंग घडला असेल, कधीतरी ते झालं असेल की छोटी पळी घेतली म्हणून आईने रागवलं. हे लक्षात येतं. हे आईचं वेगळंच नातं आहे. आणि भगवंतानी या आईच्या नात्यातल्या प्रेमाची अनुभूती घ्यायची. आलोय ना जन्माला, आलोय इंदोरला आलोय ना, मग पाणीपुरी खायचीच असं काही इंदोरकरांचं असतं मनामध्ये ठरलेलं. तसं ते की जन्म घेतला ना, मग घेतला म्हणल्यावर आईच्या हाताने मार खायचा, खायचा म्हणजे खायचा. मग आई मारणार तर नाही, कारण हातात तो लाडका होता. म्हणून देवानी माती खाल्ली. माती खाल्ली म्हणल्यावरती जाऊन बलराम दादानी बघितलं, यशोदा मैया कृष्णाने माती खाल्ली. आणि मग भगवान धावत 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 आले. नाही नाही नाही, मान हलवायला लागले. यशोदेने पाहिलं कृष्ण माती खाल्ली. त्यांनी पाहिलं, नाही आई, आई ग आई, मी नाही खाल्ली ग माती, आई ग आई, मी माती खाल्ली नाही. तिने पाहिलं बलराम, त्यांनी पाहिलं खोट बोलतो, तो खोट बोलतो, त्याला असं वाटतं तू मला मार. तिने पाहिलं मग आ कर, आत नाही करायचं. शेवटी तिने हात आ करतो का मारू, त्यांनी पाहिलं त्यांनी खातला पाठीत थपाटा. घातल्यावर देवानी पाहिलं, बरं वाटलं. ती माती घेऊन घेतली, मग हळूच आ केला, छोटा आ केला. ती मोठा कर, मोठा कर म्हणल्यावर कृष्णाने बघितलं नाही नाही म्हणल्यावर तिने पुन्हा एकदा गालगुच्चा धरला, दुसरा हाणला पुन्हा फटका. जसा दुसरा फटका हाणला तसं भगवंतानी आ केला. आणि मग जसं आ केला, विश्वरूप दिसतसे, त्याच्या मुखामध्ये भगवंतानी आईला विश्वरूपाचं दर्शन करून दिलं. गोपाल कृष्ण भगवान की. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोला ओ हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. हो हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. हो हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. गोपाल कृष्ण भगवान की. आनंद मिळाला. आणि त्या भगवंतानी आपल्या मित्रांना गोळा करून देवाने ऐका रे, गोकुळामध्ये राहता, इथं एवढं गोधन आहे, लोणी आहे, तूप आहे, दूध आहे, मग तुम्ही असे सगळे पाप्याचे पितर का बरं. त्यांनी पाहिलं कितना, काय तुला सांगू, सगळ्याच्या सगळं लोणी मथुरेला विकायला जातं, सगळं दही दूध मथुरेला विकायला जातं. म्हणलं मग तुम्ही काय खाता. म्हणलं कितना, ताक पितो फक्त. म्हणलं आम्ही ताक. त्यांनी पाहिलं ताक, त्याच्यातलंही चांगलं ताक जातं.
ज्याच्यात जास्तीत जास्त पाणी ते घरी राहतं. कृष्णाने पाहिलं असं नाही. आपल्याकडच्या वस्तू पहिल्यांदा त्याचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे, दुसऱ्याला होऊन काय उपयोग आहे. ते असं झालं. फॉल पिकोचं बिझनेस सुरू केला. दिवाळीच्या वेळेला हे साड्या सगळ्यांच्या साड्या करून देताना लक्ष्मीपूजनाला आपल्याला घालायची साडीच राहिली फॉल पिको करायची. म्हणलं का हो, काय करावं, सगळ्यांच्या देणं झाल्या. असं नाही. आपण जर ते काम करतो तर पहिल्यांदा त्याचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे, दुसऱ्याला उपयोग होऊन काय. त्यांनी पाहिलं नाही रे कितना, त्यांनी पाहिलं असं नाही, आपल्याला उपयोग झाला पाहिजे. आपल्याला उपयोग झाला पाहिजे म्हणजे काय. त्यांनी पाहिलं आपण दही दूध, म्हणलं कोण देईल कितना आपल्याला दही दूध. म्हणलं नाही देणार तर आपण चोरी करू. वाकडेने पाहिलं कितना, अलिवेला झाला का, चोरी करू. तुला काही बाबा, तू राजाचं पोरग जाशील सुटून, आमचं काय. म्हणलं तसं नाही, मी तुम्हाला अडकू देणार नाही, माझ्यावर विश्वास आहे की नाही. त्यांनी पाहिलं ठीक आहे बाबा, विश्वास आहे. आता काय. एकाने पाहिलं नाही रे बाबा, आम्ही नाही, बरं आम्ही नाही चोरी करणार. कृष्णाने तुम्ही माझ्याकडून आहे ना. त्यांनी पाहिलं हो, याच्याशी कट्टी घेऊन टाका. पूर्वी हे शस्त्र होतं कट्टीचं. पूर्वी काही असं थोडं मैत्रीण आणि मित्र काही त्रास द्यायला लागले की कट्टी हा विषय होता. आता मैत्रीच करायची राहिली शिल्लक नाही तर कट्टीचा प्रश्न फार लांब गेला. आजकाल सगळं त्वमेव माता त्वमेव बंधू सखा, बस जे काही आहे ते सगळं हेच आहे. त्याच्यामुळे कोणी मित्र लागत नाही, मैत्रीण लागत नाही, आहे त्यांच्याशी बोलायला वेळ नाही, अशी अवस्था झाली आहे. मग याने पाहिलं याच्याशी कट्टी घ्या रे. नको ना कितना माझ्याशी कट्टी. म्हणलं मग आमच्यासोबत चोरी करायला येशील की नाही. येतो म्हणलं बाबा येतो. ठरलं भगवंतासोबत चोरी करायचं ठरलं. भगवंतासोबत दह्या दुधाची चोरी सुरू झाली. ती चोरी कशी सुरू झाली. सगळ्या गोकुळामध्ये रात्रीच्या वेळेला जायचं, खिडक्या दार उघडायचे. दिवसा मथुरेला जाताना ज्या बायका घडे घेऊन जायच्या डोक्यावर त्यांना अडवायचं. असं बस सगळीकडे एकच. सगळ्या जणी यायच्या आणि सगळ्या जणी येऊन कृष्णाच्या नावाने म्हणायच्या, यशोदे अगं बाई तुझ्या पोरांनी काय नाकी नव आणले. कान्हा फोडी तो दुधाची मडकी, हो कान्हा फोडी तो दुधाची मडकी. कुणाची ग कुणाची, ह्याची का त्याची. कान्हा फोडी तो दुधाची. मथुरेच्या वाटे टाकून काटे लपुनी झाडावरी. शिळा घालितो हाका मारितो नजर माझ्यावरी. याच्या धाके पायी चालता गाई आली गिरकी. कान्हा फोडितो दुधाची. सगळ्या गोकुळामध्ये एकच चर्चा, कान्हा फोडितो दुधा. अहो त्या मथुरेला जाणाऱ्या गवळणींनी पाहायचं, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. मथुरेला नंदलाला रे गोपाळा, नंदलाला रे गोपाळा. करता करता भगवंतानी गोकुळामध्ये असा इतका उच्छाद मांडला. उच्छाद बर. ह्या गवळणी काही काही होत्या, त्यातल्या थोड्या जरा जुन्या. त्यातले एक म्हातारी होती वयस्कर पण चाणक्य होती. सगळ्या जणी आल्या म्हणायला लागल्या, यशोदे बाळ तुझा कान्हा कुठवर सोसू धिंगाणा. मडकेची फोडितो शिंकेची तोडितो, छळना करीतो नाना, छळना करीतो
नाना कुठवर सोसुधिंगाणा. यशोदे कुठपर्यंत धिंगाणा सहन करायचा. तेवढ्यात एक म्हातारी पुढे, हे बघ हे बघ, ऐक कृष्णा, या सगळ्यांना तू वेठीला धरलं ठीक आहे, पण मी तुला सांगते, माझ्या घरी का जर का तू चोरी करायला आला तर तुला उखळालाच बांधून ठेवते. कृष्णाने पाहिलं असं मनात, आज तुझ्याच घरी देवासारखा, ह्याने पाहिलं आज तुझ्या घरी. मित्रांना सांगितलं, ए आज सुट्टी, आज आपल्याला काही कोणाच्या घरी चोरीला जायचं नाही. मग फक्त दाखवून ठेवला चेहरा. या म्हातारीच्या घरी उद्या सकाळी सगळ्यांनी म्हातारी उठायच्या आधी हातामध्ये काडी, एका हातामध्ये थाळी घेऊन जायचं. म्हातारी बाहेर आली की फक्त थाळी वाजवायची, बस एवढंच करायचं. बरं म्हणले. भगवान गेले. म्हातारीच्या घरी जाऊन रात्री काय दही दूध सगळं खायचं होतं खाल्लं, निघाले बाहेर आले. पण बाहेर आले लक्षात आलं, म्हातारींनी सगळ्यांसमोर फार दम दिला म्हणलं आपल्याला. मग भगवान पुन्हा मागे गेले. जिथे शयन कक्षामध्ये म्हातारी मंचकावरती नवरा बायको झोपलेले होते तिथे गेली. मुलं कुठे गेले असतील, कुठे हैदराबाद पुण्याला शिकायला तेव्हा असतील. तर हे बिचारे दोघंच नवरा बायको घरी होते. आले. भगवंतानी काय केलं, आजीची वेणी धरली, आजोबाची दाढी धरली, मारली गाठ. आता मला सांगा, देवानी बांधलेली गाठ सुटणं शक्य होतं का? शक्यच नाही. भगवान गाठ मारून निघून आले. 3:30-4चा सुमार. बाहेर कोंबड्यांचा आरवण्याचा आवाज आला, फटफटायला लागलं, पक्ष्यांचा किलकिलाट कानावर पडायला लागला. आणि तेवढ्यामध्ये म्हातारीला जाग आली म्हणून म्हातारी उठून पलंगावून पाय सोडून बस उठायचं. वेणी ओढल्या गेली. तिने पाहिलं, अगो वेणी कोणी धरली? अहो अहो वेणी सोडा ना. आता तो गार झोपलेला होता. तिने पाहिलं, अहो वेणी सोडा. हे काय म्हातारपणाला शोभतं काय? सोडा म्हणलं वेणी. वेणी सोडा म्हणल्यावरती आता तो वेणी सोडणं म्हणल्यावरती तिने हात घातला, वेणी समोर घ्यायची. त्याच्या दाढीला झटका बसला. त्याने, ए अगं दाढी सोड ना. आता दाढी सोड म्हणल्या, दाढी सोड कुठं, दाढी सोड, दाढी सुटे ना. मग त्याने डोळे उघडून पाहिलं तो गाठ. ती गाठ सोडायची. कोण सोडणार? तिने पाहिलं, तुम्ही सोडा, तुमच्याकडून गाठ आहे, मला काय मागतं दिसतं का? सोडा. सोडायचा प्रयत्न केला, कापायचा प्रयत्न केला, जाळायचा प्रयत्न केला, पण ती गाठ काही जळत. सकाळचे 6 वाजत आले, 7 वाजत आले. बरं, पूर्वी, आता नाही, आता फ्लॅट सिस्टीम आहे त्याच्यामुळे कुठे कोण राहतं काही पत्ता लागत नाही. पण पूर्वी अशी घरासमोर घर, दारासमोर दार, अंगणासमोर अंगण. म्हातारीच्या दारात सडा रांगोळी दिसणं म्हणून शेजारच्या मैत्रिणीने पाहिलं, आज 7 वाजत आली, हिने सडा रांगोळी कमून नाही केलं काही. बरं, आपल्या दारासमोर नाहीये हे नाही, आधी दुसऱ्याच्या दारासमोरचं पाहायची सवयच होती. त्यांनी पाहिलं सडा रांगोळी नाही झाली. म्हातारी उठली नाही वाटतं म्हणलं. अजून उठली नाही म्हणून सुमनबाईनी कुसुमबाईला आवाज दिला. कुसुमबाई उठल्या नाही वाटतं काकू अजून? हा ना बाई, जा बरं आवाज द्या म्हणलं. बरं, कुसुमबाई उठून आल्या. काकू काकू. आता काकूला असा प्रश्न पडला, ओ म्हणावं तर दार उघडावं लागलं. आणि दार उघडलं की ही गाठ बांधलेलं दिसल. काकू एक नाही 2. तिने काकूला सोडून काकाला आवाज द्या, काका. काकूनी पाहिलं का, बसा, ओ म्हणताल, उघडावं लागल दार, हे सगळं समोर येईल. असलं अगर काकाला पहिल्यापासूनच काकूच्या धाकत राहायची सवय, ते गोकुळापासून चालू आहे, ते काही आजचं नाही आहे. यांनी पाहिलं गाठ.
कुसुमबाई घरी गेल्या आणि कुसुमबाईनी नवऱ्याला आवाज दिला, अहो शेजारच्या काकू काही ओ द्यायला तयार नाही, दार उघडायला तयार नाही, बहुतेक काकू गेल्या वाटतं. तिने पाहिलं, अगं मग काकाला आवाज दे. म्हणलं बाई काकूचा काकात आणि काकाचा काकूत फार जीव होता. म्हणलं दोघं बरोबर गेले काय की? म्हणलं कोणीच ओ देईन. ओ देईन आले 2-4 जण. कशाचा ओ नाही, मारली लाच, दणकन दार पडलं. तर पलंगावर काकू बसलेल्या होत्या. ह्यांनी पाहिलं, बाई काकू. अब आम्ही आवाज देऊन घसा कोरडा पडला. म्हणलं आमचा ओ तरी यायचा. काकूनी पाहिलं, काय ओ द्यायचा, हे काय प्रकरण मोठं. त्यांनी पाहिलं काय झालं. बरं काय झालं तर काका कुठे. त्यांनी विचारलं काका कुठे. आता ते तेव्हाचे लग्न होते. काकू झाले असे आणि काका झाले असे. ते काका मागे बसलेले दिसना ना काकूच्या पलीकडे. म्हणलं हे काय मागे काका. काका मागे म्हणे, अहो पुढे या. काका आले पुढे. पुढे. भाई काकू हे काय बांधलेलं. म्हणलं काय माहिती बाई, कोणी बांधलं काय सुटन. बरं त्यांनी सोडायचा प्रयत्न केला. आता काय करायचं. आणि मग तिच्या लक्षात आलं, बाई बहुतेक ना हे रात्री त्या कृष्णाला बोलले होते. म्हणलं मी त्यांनीच बांधली वाटतं गाठ. म्हणलं मग आता सोडायला चला. म्हणलं त्याच्याकडेच. आता त्याच्याकडे जायचं म्हणजे हे सगळं घेऊन जायचं प्रकरण. बरे प्रकरण बरोबर घेऊन जायचं म्हणल्यावरती काकू उभ्या राहिल्या, काका उभे राहिले. पण मी आत्ता सांगितलं ना, ते पाळण्यातले लग्न होते. ते काय आताचे लग्न होते का. उंचीला उंची, रंगाला रंग, शिक्षणाला शिक्षण, तब्येतीला तब्येत, वजनाला वजन. त्या बायोडाटावरती लिहून येतात मुलगा 53 किलोचा आहे. फार 50 किलोची मुलगी चालेल. सगळं लिहूनच येतं आजकाल त्या बायोडाटावरती. सगळं लिहून येतं. ते त्यावेळेला असं नव्हतं. त्यावेळेला पाळण्यात झालेले लग्न. काकू झाल्या 8 फुटाच्या आणि काका झाले 3 फुटाचे. ते झालं ना सगळं. काकाची दाढी लागली वरती लोंबायला. त्यांनी पाहिलं, अगं खाली वाक. तिने पाहिलं, बाई माझी कंबर मोडल, खाली किती वाकू. कशाचं काय हो. काकू पुढे काका मागे. काका चालले झुलत आपले खाली वाक. काकाला खाली करता येईन मान ती वेणी बांधलेली. बरं जसे वाड्याच्या बाहेर आले, यांनी मित्र पाठवलेच होते ढिंचाक ढिचाक ढिंचाक ढिचाक करायला. सगळे लागले ना वाजवायला. थाळेच्या थाळे, थाळेच्या थाळे, थाळेच्या थाळे. कस तरी ही वऱ्हाड कृष्णाच्या दारात आलं. काकूने आवाज दिला, यशोदे यशोदे बाहेर ये. यशोदा आली. बाय काय बाई. बरं कृष्ण तिच्या कड्यावरच होता. यशोदे पाहिलं का बाई तुझ्या काट्याने काय केलं. म्हणलं काय केलं. म्हणलं हे पाय ना. अहो पुढे या ना. म्हणलं कसं पुढे येऊ आता. हे तुझं हे सगळं. शेवटी काकू अशा सरकल्या, काका असे सरकले. तेव्हा ते मध्ये दोरी दिसली. म्हणलं बाई काकू हे काय. म्हणलं बाई तुझ्या पोरानी गाठ. कृष्ण लागला रडायला. म्हणलं आई पाहिलं का म्हातारी माझ्यावर बळजबरी नाव घेतली. मी उत्तर. यशोदेने पाहिलं, बाई काल तुम्ही रात्री धाक दाखवल्यापासून पोरग कड्याहून उतरायला तयार नाही. तुम्हाला गाठ मारली. कोणी मारली गाठ. तुमच्या भीतीपोटी पोरग कड्याहून उतरणं. दिवसभर माझ्या कड्यावर बसलं, रात्रभर कड्यावर बसलं, झोपना. बसले बाई मी त्याला घेऊन. तुम्ही रात्री धमकावून गेल्यापासून ना आता तुम्ही म्हणता माझ्या पोराने. माझं पोरग 1 मिनिट बाजूला गेलं नाही. म्हणजे मिनिट हा शब्द नसेल वापरला. तुम्ही म्हणताल मिनिट म्हणजे आता तिथं पुन्हा मी काय जे काय म्हणलं असेल ते म्हणलं. ती बाई जाईना ना बाजूला तुमच्यामुळे. म्हणलं जाऊ दे बाई तुझ्या पोराच्या पाया पडते. त्याला म्हणा हे सोड. कृष्णाने पाहिलं, मला पुन्हा धमकी देशील का. म्हणलं नाही रे बाबा, आता मला एवढी अद्दल घडली, आता तुला कशाला धमकी देते. कृष्णाने जसा हात लावला तशी गाठ सुटली.
भगवंतानी हात लावून गाठ सोडली. शुकाचार्य म्हणतात, राजा, अलौकिक भगवंतानी या लीला करताना सगळ्या गोकुळामध्ये सगळे घरं झाले आणि सगळे घरं झाल्यानंतर एक घर राहिलं. मित्र म्हणाले, कृष्णा आता घर तर संपले. कृष्णाने पाहिलं, नाही नाही, घर बाकी आहे, एक घर बाकी आहे. त्यांनी पाहिलं, कोणतं? म्हणलं, माझ्या घरी नाही चोरी करायची. त्यांनी पाहिलं, कृष्णा नको बाबा तुझ्या घरी. नाही म्हणलं, माझ्या घरी. त्यांनी पाहिलं, कृष्णा तुझ्या घरी? हो म्हणलं, पण माझ्या घरी चोरी करायची संध्याकाळी 5 वाजता. त्यांनी पाहिलं, कृष्ण आपण रात्री चोरी. म्हणलं, नाही नाही, माझ्या घरी संध्याकाळी 5. आई 4 वाजता भागवताला जाते 7 पर्यंत, तोपर्यंत आपण चोरी उरकून घेऊ. म्हणलं, म्हणजे मग एकदाच आपलं आटपून जातो एक अध्याय, कारण घरी आई आल्यावर काही खरं नाही. ठरलं. कृष्णाने दुपारच्या वेळेला मुलांना गोळा केलं, संध्याकाळी घरी त्याच्या चोरी ठरली आणि सगळ्यात उशिरा येत होती भागवताला. कोण? जिची गाठ मारलेली होती ना भागवताची, त्या म्हातारीची, ती यायची भागवताला, पण सगळ्यात उशिरा. ती यशोदेच्या दाराहूनच येत होती. येता येता तिने पाहिलं घरात सगळा हा धिंगाणा. हळू चालीन तिने यशोदेच्या कानात जाऊन, यशोदे, तुला फार वाटत होतं ना माझं लेकरू तसं नाही, माझं लेकरू तसं नाही, मग घरी जा, घरी जाऊन बघ एकदा काय. आणि यशोदा उठली, घरी गेली. घरी गेली, पाहिलं त्यांनी, कृष्णाने पाहिलं, ए आई आली पळा. आई आली पळा म्हणल्यावरती सगळे मुलं पळायला लागले. जे जवळचे जीवाभावाचे होते ते म्हणले, कृष्णा कृष्णा तुला पळायचं नाही का? त्यांनी पाहिलं, मी जाऊ कुठे पळून, मला पळून जाता येणार नाही. भगवान थांबले. भगवंताच्या अंगाला लोणी लागलेलं पाहिलं. यशोदेने विचारलं, आपल्याला माहिती आहे आधी भगवान म्हणाले, मैया मोरी मैं नहीं माखन खायो रे मैया मोरी. आई मी लोणी खाल्लं नाही. शेवटी नंतर बरेच त्याच्यात चर्चा झाली. शेवटी भगवंतानी मान्य केलं, मी लोणी खाल्लं. तेव्हा यशोदेच्या लक्षात आलं, आपण समजतो तेवढं आपलं काटतं साधं नाही. आणि जेव्हा तिने सगळा राहाडा पाहिला तेव्हा तिने कृष्णाला उखळाला बांधलं. उखळाला बांधल्यावर आपल्याला माहिती, ती घरात काम करायला निघून गेली आणि भगवंत त्या उखळाला घेऊन आले. तो दारामध्ये 2 वृक्ष होते. त्या वृक्षात भगवंतानी दोन्ही झाडांच्या मधल्या डोलीतून रस्ता काढला. भगवान पुढे गेले, पण उखळ काही पुढे येईना. भगवंतानी एक झटका मारला, कडकड 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 आवाज झाला, दोन्ही झाड पडले आणि त्या 2 झाडातून 2 दिव्य ज्योती बाहेर पडल्या. भगवंताला नमस्कार केला आणि स्वर्गाच्या दिशेने गेल्या. गोपाल कृष्ण भगवान की. ते कोण होते? ते 2, एक यमलार्जुन नावाच्या वृक्षामध्ये कुबेर पुत्र नलकुबर आणि मणिग्रीव नावाचे महादेवा, ते कैलास पर्वतावरती उपवनात मंदाकिनी नदीच्या तीरावरती ज्या वेळेला जलक्रीडा करत होते, देवर्षी नारदांचा अवमान त्यांच्याकडून झाला. त्यांनी त्यांना वृक्ष होण्याचा शाप दिला आणि उद्धार कोणाच्या हाताने? तर भगवंताच्या हाताने होईल असं सांगितलं. तिथे उद्धार झाला. तिथून पुढे भगवंतानी सगळ्यांना मायेने मोहित करून यशोदेनी आपल्याला आता गोकुळात राहायचं नाही, वृंदावनामध्ये गायी चारायला घेऊन जायचं असं सांगितलं. भगवान यमुनेच्या काठावर वृंदावनामध्ये गायी चरण्यासाठी घेऊन आले. तिथे आल्यावर भगवंतानी जेव्हा कंसाला बातमी कळाली की आता तो कृष्ण गोकुळात नसून यमुनेच्या काठावरती वृंदावनामध्ये येतोय, तेव्हा वृंदावनामध्ये वत्सासुर म्हणजे वासराच्या रूपाने भगवंताला मारण्यासाठी दैत्य पाठवला. त्याला भगवंतानी मारलं. बकासूर नावाचा दैत्य पाठवला, बगळ्याच्या रूपामध्ये भगवंतानी त्याला मारलं. आघासूर नावाचा दैत्य अजगराच्या रूपाने आला, भगवंतानी त्याचा उद्धार केला. त्यानंतर भगवंतानी आपल्याच मित्रांसाठी म्हणून तिथे एक अलौकिक लीला केली. त्या लीलेला फार अनन्यसाधारण महत्व आहे. मित्रांसाठी केली ती गोपाल काल्याची लीला. भगवंतानी सगळ्या मित्रांना सांगितलं, दही घेऊन या, दूध घेऊन या, ज्याला जमल पोहे घेऊन या, काय ज्याला जे जमेल शक्य होईल ते घेऊन या. आणि ते भगवंतानी आपल्या स्वतःच्या उपरण्यावरती टाकलं आणि ते सगळं एकत्र करून भगवंतानी
ते प्रसाद रूपाने आपल्या सगळ्या मित्रांना स्वतःच्या हाताने खाऊ घातलं. तो काल्याचा प्रसाद भगवंतांनी सांगितलं इतर कुणालाही नाही. त्या काल्याच्या प्रसादासाठी काल्याची मिसे देव जळी झाले मासे. पण देवांना सुद्धा तो प्रसाद दिला नाही. भगवंतांनी आपल्या हाताने आपल्या मित्रांना खाऊ घातला. आणि जेव्हा मित्रांना प्रसाद खाऊ घालत होते देव, तेव्हा सगळे मित्र म्हणत होते गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल कार्याची लीला केली. त्यानंतर भगवंतानी, लक्ष इकडे द्या, 10 मिनिटं जागा सोडू नका कोणी. गोपाल कार्याची लीला झाली आणि गोपाल कार्याची लीला झाल्यावरती भगवंतानी आपल्या मित्रांनी भगवंताला सांगितलं की बाबा चेंडूफळी खेळताना थोडी सावकाश खेळ. का? कारण समोर कालिया नाग विषारी तो त्या यमुनेच्या डोहामध्ये आहे. भगवंतानी त्याचा उद्धार करण्यासाठी, आपण हे ऐकलेलं आहे, अनेक भागवतात ह्या कथा ऐकल्या की भगवंत जेव्हा झाडावर जाऊन त्या डोहात उडी मारतात तेव्हा त्या कालियाला भगवंत तिथून पुन्हा एकदा रमणक द्वीपावर पाठवतात. तेव्हा तो सांगतो खरं की मी तिथे गेलो असतो पण गरुडापासून मला त्रास आहे. तेव्हा भगवंताने सांगितलं तुझ्या डोक्यावर मी आता माझे पदचिन्ह स्टॅम्प मारलाय, आता तू जायला मोकळा. तेव्हा इकडे भगवान त्या डोहात बुडाले. जेव्हा कालियाचं भगवंताचं घनघोर युद्ध झालं त्यावेळेला तो रक्त ओकायला लागला आणि ते डोहातनं रक्त बाहेर यायला लागलं. तेव्हा असं सगळ्यांना वाटलं की कृष्णाला कालियानी खाल्लंच, मारलंच. म्हणून सगळेजण पळत गोकुळात रडत सांगत गेले. सगळं गोकुळ त्या यमुनेच्या काठावर आलं. गड्यांनो गड्यांनो कृष्ण गडी आपुला यमुना डोही बुडाला ना, यमुना डोही बुडाला. सगळेजण आलेत, रडतायत, शोक करतायत. तेवढ्यामध्ये 5 फण्याच्या त्या कालिया नागाच्या डोक्यावर भगवंतांनी नृत्य केलं. अलौकिक आपल्या अस्तित्वाची जाणीव गोकुळवासियांना करून दिली. त्यानंतर भगवंतांनी एक अलौकिक आणखी लीला केली, ती म्हणजे गोवर्धन पूजेची लीला. गोवर्धन नावाचा जो छोटासा पर्वत, त्या पर्वताच्या पूजेची ती कारण आपल्याला माहिती आहे की सगळेजण इंद्राच्या नावाने यज्ञ करायचे आणि इंद्राच्या नावाने यज्ञ गोकुळवासीय कशासाठी? मुबलक पाऊस पडावा म्हणून. भगवंतानी सामाजिक क्रांती, आता लोक उगीच ओरडतात तो सामाजिक क्रांती, आमच्या ईश्वराने भगवंतानीच ह्या सामाजिक क्रांती केल्या. भगवंतानी सांगितलं इंद्राला आपण पाहिलं का? नाही ना. तो इंद्र कुठे, आपण कुठे? आपल्याला पाऊस पाडण्यासाठी खरं सहकार्य कोण करतो? गोवर्धन करतो. म्हणून त्या गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धनाची पूजा झाली. गोवर्धनाला 56 भोग, अनेक प्रकारचा नैवेद्य दाखवला. 56 भोगावून आठवलं गंधे महाराजांनी सांगितलेलं, 1 मिनिटात सांगणार आहे. आता सगळीकडे 56 भोग म्हणजे आकडे 56 असे तिथे पदार्थ आणले जातात आणि दाखवले जातात. पण गंधे महाराज म्हणायचे 56 आकडा म्हणजे अनेक वचनीय, म्हणजे जो अनेक पदार्थ. 56 म्हणजे 56 नाही. गंधे महाराज म्हणायचे 56 आकडा आपण कुठे कुठे वापरतो. एखादा व्यक्ती जर खूप अहंकाराने बोलायला लागला तर दुसरा माणूस म्हणतो काय तू बोलतो, तुझ्यासारखे 56 पाहिले. म्हणजे तुझ्यासारखे खूप पाहिले, तूच काय एकटा शहाणा आहे का, तुझ्यासारखे 56 पाहिले. 56 पाहिले म्हणजे वादग्रस्त आकडा येतो. 56 म्हणजे अनेक. पण आपलं आता तो 56 भोग म्हणजे अनेक
अनेक नैवेद्य एकत्र करून. तर इथे 56 भोग आणलेत, खरे आकड्यांनी 56 आणलेलेत. तर ते त्याचा नैवेद्य गोवर्धनाला दाखवला. आज हा नैवेद्य इथे ठेवलाय देवासमोर, पण प्रसाद म्हणून उद्याच मिळणार आहे, कारण उद्या द्वादशी आहे. आणि आपला आजचा काला, आज एकादशी असल्यामुळे आपण काला करणार नाही. हा काला आपण परवाच्या दिवशी करणार आहे, सोमवारी कथेच्या समाप्तीच्या निमित्ताने. काल्याचा प्रसाद मिळेल आणि कथेची समाप्ती होईल, असा आपला क्रम असेल. बाकी इतर सूचना आपल्याला आता मिळतीलच थोड्या वेळात, पण काल्याचा प्रसाद हा परवाच्या दिवशी मिळणार आहे. तर भगवंतानी काला केला, गोवर्धन पर्वताची पूजा केली, पण इंद्राचा संताप झाला आणि इंद्राने गोकुळ बुडवण्यासाठी म्हणून धोधो पाऊस पाडायला सुरुवात केली. त्यावेळेला भगवंतानी ते गोवर्धनाला प्रार्थना करून तो गोवर्धन आपल्या करंगळीवर धारण केला. तेव्हा भगवंताचं एक अलौकिक नाव प्रसिद्ध झालं, त्याला गिरीधारी म्हणायला लागले. आणि गिरीधारी म्हणून त्यांनी तो घेतला, करंगळीवर घेतला. आता काही थोडे शहाणे होते, त्यांनी आपल्या छत्र्या काठ्या त्याला लावायला लागले. कृष्ण म्हणला, कशाला ताण घेता, मी आहे ना. ते म्हणले, नको देवा, थोडी तुझ्या बोटाला कळ लागली असेल तर आम्ही काठ्या लावतो. देवानी पाहिलं, मग काढून घेऊ का काय. कृष्णाने काढली तर नाही, पण सरळ करंगळी थोडी वाकळी गेली, लागलो डग 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 हालाय, कडकड कडकड. अनेकांना वाटलं मेलो आपण आता. त्यांनी पाहिलं, नको बाबा कृष्ण, आम्ही आमच्या काढून घेतो काड्या, तू तुझं आपलं करंगळी. देवानी करंगळीवर धरला खाली. बरं, आता त्या पर्वताच्या खाली सगळ्यांना आश्रय दिला, पडणाऱ्या पावसापासून आश्रय दिला. काही जण देवाचं भजन करत होते, पण काही जणांना काय असतं, सगळेच भजन करू शकतील असं नाही. सगळेजण भजन करू, तिथे जमलेले काही जण आपापसात गप्पा सुरू झाल्या पुन्हा तिथं. काय तर आता 4 बायका, बाई कशाला घाट घातला असेल हा गोवर्धन पूजेचा, एवढा पाऊस पडायला लागला, नुकसानच नुकसान, सगळं गोकुळ वाहून गेलं असेल म्हणलं. तिने पाहिलं, बाई गोकुळ वाहून गेला असेल, आता गेला असेल तर म्हणलं जाऊ दे, काय बाई किराणा भरला होता नेमकीच, म्हणलं पुढच्या महिन्यात लग्न होतं म्हणून पोरीचं, सगळं वाहून गेलं असेल. तिने पाहिलं, अगं बाई तुझा तरी किराणा, आम्ही तर कपडा भरला होता, 4 बनारशा भरल्या होत्या म्हणलं कपड्यामध्ये, त्या पण गेल्या असतील. म्हणलं बाई अजून उघडून पाहिली नाही, जाऊ दे रडू नको म्हणलं, पुन्हा आणता येतील बनारशा, आपण वाहून गेलो असतो तर. असं एकमेकीचं सांत्वन करायला लागल्या. पाऊस, मेघ शिणले, मेघ थांबले, शेवटी कोरडं पडलं आणि इंद्र माफी मागायला आला देवाची. भगवंतानी तो गोवर्धन खाली ठेवला. गोकुळात जेव्हा हे सगळे परत आले ना, भगवंतानी गोकुळात थेंब पडू दिला नाही, पावसाचा थेंब. सुदर्शन चक्राला आज्ञा केली होती, जे काही पाऊस पडेल तो सगळा बाहेर फेकला जात होता. भगवंतानी गोवर्धन लीला केली. त्यानंतर सगळ्या गोपिकांना असं वाटत होतं की कृष्ण आपला पती व्हावा, कृष्णासारखा पती असावा, म्हणून केलेलं कात्यायनी व्रत मार्गशीर्षामध्ये. तेव्हा भगवंतानी वस्त्र चोरणे ही लीला केली. त्यानंतर सगळ्या गोपिकांचं प्रेम म्हणून भगवंतानी अलौकिक लीला केली. ती लीला रासलीला म्हणून प्रसिद्ध आहे. त्या रासलीलेच्या निमित्ताने अक्षरशः महादेवांची स्वारी सुद्धा गोपिकेचं रूप घेऊन आली. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग कान्हा आला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद. भगवंतांनी रासलीला करायचं ठरवलं, पण गोपिकांच्या मनात अहंकार आल्यामुळे भगवंत काही काळ अदृश्य झाले होते. आणि भगवंताला पुन्हा एकदा तिथे प्रगट करण्यासाठी गोपिकांनी विनंती केली. ते या भागवतामध्ये फार सुंदर स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे, त्याला गोपी गीत असं म्हणतात. ते गोपी गीत गायलं, भगवान प्रसन्न झाले. तिथून पुढे त्या गोपिकांना आनंद दिला, गोपिकांना आनंद दिला, गोपाळांना आनंद दिला, रासलीला केली. आणि हे सगळं झाल्यानंतर भगवंतानी ठरवलं आपल्याला आता गोकुळ सोडलं पाहिजे आणि मथुरेत गेलं पाहिजे. म्हणून भगवंतानी एक योजना अशी केली
ती कंसाच्या डोक्यामध्ये असं तर काही कृष्ण मारल्या जात नाही, म्हणून यज्ञाच्या निमित्ताने त्याला गोकुळातनं मथुरेत बोलावून घ्यावं ही योजना झाली. कृष्णाला आणण्यासाठी अक्रूर काकाची योजना झाली. अक्रूर काका रथ घेऊन गोकुळात आले आणि गोकुळवासियांच्या दुःखाला पारावार उरला नाही. भगवान गोकुळातून मथुरेला जाणार हा प्रसंग, मथुरेत गेल्यावर कंसाचा वध, भगवंताचा विवाह, त्यानंतर द्वारकेची स्थापना आणि अन्य लीला यांचं श्रवण करायचं उद्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोला गोपाल कृष्ण भगवान की. उद्या या ठिकाणी भगवंताचा विवाह सोहळा संपन्न होईल. भगवंताचा विवाह सोहळा असाच आपल्या कथेमध्ये उद्या आपलं